तुमची दाढी औरंगजेब आणि अफजल खानाची दाढी आहे अशा शब्दात राऊतांनी टीका केली आहे। तुमची दाढी महाराष्ट्रावर चाल करून आली असं संजय राऊतांनी म्हटलंय। संजय राऊतांनी शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय। राऊत राज्यसभा निवडणुकीमध्ये उभे असताना शिंदेंनी चूक केली असं शिरसाट यांनी म्हटलंय। दाढीवर हात फिरवला असता तर बोंबलायला जागा राहिली नसती अशा शब्दात शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय। बरोबर आहे ना। मी एकदा काय स्वतः शिंदे साहेब काय बोलले, या दाढीला हलक्यात घेऊ नका। त्या दाढीने कमाल दाखवली ना विधानसभेला। जे त्यांच्यावर रोज टीका, सकाळी उठल्यापासून टीका जे करतात, त्यांना त्यांची जागा दाखवली ह्या दात्या दाढीने। राष्ट्रवादीला जागा दाखवली, काँग्रेसला दाखवली, ही ताकद त्या दाढीमध्ये। म्हणून ठाण्याच्या दाढीला हलकत घ्यायचं नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय ना। म्हणून आज ते आता मुंबईत आल्यानंतर सुद्धा हे जे काही बोंबलतायत ना बाकी विरोधातले, ते एकदा पुन्हा दाढीवर हात फिरवतील आणि त्यांची वाट जरूर लावतील। दाढीला हलक्यात घेऊ नका, मग दाढी करा। तुमची दाढी एवढी हलकी आहे का? मग मी त्यांना ते रेझर पाठवतो। मी सांगतो आमच्या शिवसेना भवनातल्या लोकांना की चांगले एक रेझर पाठवा, त्यांना दाढी करायची आहे म्हणून। दिघे साहेबांना दाढी शोभली, त्यांची दाढी हलकी नव्हती। तुम्ही दिघे साहेबांच्या विचारांची दाढी सुद्धा हलकी केलेली आहे। दाढी काय घेऊन बसला? हा, दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना शोभली। बाकीच्या दाढ्या औरंगजेबाला होत्या। तुमची दाढी औरंगजेबाची आणि अफजल खानाची दाढी आहे, जे महाराष्ट्रावर चाल करून आली। संजय राऊतला चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांच्या दाढीची कल्पना आलेली। हेच संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबांचे पाय धरत होते। आमच्या सारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत। अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले। आणि दाढीने एकदा त्या दाढीवर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी, तर यांना बोंबलायला सुद्धा जागा राहिली नसती। ती खरं तर शिंदे साहेबांची झालेली चूक आहे। म्हणून तुम्ही कालही बी बोललो, दाढीला हलक्यात घेऊ नका। आताही सांगतोय, दाढीने आणखीन खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही। हा झाला एक पार्ट 2 जेव्हा येईल, दाढी पार्ट 2, त्या टायमाला तुमची खैर राहणार नाही।